माझे नाव सुवर्णा महादेव माळी. हा. गावाचे नाव सरनोबतवाडी. तर मला एक सांगा की तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे आताच्या जनगणनेनुसार अंदाजे? आताच्या जनगणनेनुसार 3000 आहे की मॅडम. की तुमच्या गावामध्ये किती अंगणवाड्या आहेत मॅडम? आमच्या गावात आता सध्या म्हणजे 3 अंगणवाड्या आहेत, पण 2च आता चालू असतात. आणि एक आहे ती आम्ही म्हणजे अजून त्याच्यावर सेविका नेमलेली नाही आहे, त्याच्यामुळे ती अंगणवाडी कॉलनीतली आमच्या इच्छातच बसून आम्ही तिथं चालवतोय. एकूण 3 आहेत आणि तिन्ही पण 5 स्टार अंगणवाडी आहेत. परवाच सत्कार झालेला आहे आमच्या अंगणवाडीच्या सेविकांचा. अच्छा अच्छा अच्छा. 20 तारखेला झाला. अच्छा अच्छा. बरं, आणि मॅडम मला एक सांगा, त्यामध्ये त्या अंगणवाडीमध्ये किती मुले अंगणवाड्यांचा लाभ घेतात? सगळी मुलं म्हणजे 1 ते 3 वर्षामध्ये आणि 3 ते 6 वर्षामध्ये. अच्छा. लहान गट आणि मोठा गट. अच्छा अच्छा. बरं, आता एक मला विचारायचं आहे, गावामध्ये मॅडम किती प्राथमिक शाळा आहेत तुमच्या गावामध्ये? एकच आहे मॅडम. अच्छा, आणि त्या शाळांमध्ये किती मुलं जातात? 352. 352 का? होय, 1ली ते 7वी पर्यंत 352 आहेत. अच्छा अच्छा. आणि प्रत्येक शाळेमध्ये किती शिक्षक आहेत मॅडम? 7 शिक्षक आहेत आणि 1 मुख्याध्यापक आहेत, असं 8 शिक्षक आहेत. अच्छा. आणि तुमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा आहेत का मॅडम? आहे मॅडम, ती पण खाजगी आहे. अच्छा. हायस्कूल आहे. आणि किती माध्यमिक शाळा तुमच्या गावामध्ये? 3 वर्ग आहेत, 8वी 9वी 10वी. हा. आणि 6 शिक्षक आहेत तिथे. अच्छा. आणि माध्यमिक शाळेमध्ये किती मुले जातात? तिथे जास्त नाहीत मॅडम, कारण का अजून म्हणजे आता सुरुवात असल्यामुळे कमी मुलं आहेत. अच्छा अच्छा. बरं, आता मला एक सांगा की इयत्ता 7वी नंतर मुले शाळा सोडून जातात का, किंवा आपण म्हणतो शाळा गळतीचे प्रमाण आहे का इयत्ता 7वी नंतर? आता कसं सुरुवातीला म्हणजे असं जरा जास्त शिक्षणाचं हे असल्यामुळं गळतीचं प्रमाण कमी आहे. अच्छा. आणि 7वी झाल्यानंतर थोडीफार मुलं इथं आमच्या इथंच हायस्कूल निघाल्यामुळे आता 2-4 वर्ष झाले हायस्कूल निघाले. तिथं थोडी भरती होतात आणि ज्यांची जरा आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशी मुलं ह्याला जातात, कोल्हापूरला वगैरे. अच्छा. पण हे शाळा गळतीचं प्रमाण काय आहे मॅडम? कारण काय आहेत त्याची? कसं एखाद्या वेळेस अपंग असले तर जास्त असं गळतीचं प्रमाण नाही आहे मॅडम आमच्या इथं. अच्छा अच्छा. बरं, आता तुमच्या गावामध्ये मॅडम अपंगांसाठी वेगळ्या शाळा आहेत का? नाही मॅडम, कारण का त्यांच्या ज्या सुविधा आहेत मुख्य बधीर किंवा अपंग त्यांना वरून हे मानधन मिळते. तर तुमच्या गावामध्ये मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? उपकेंद्र आहे मॅडम. अच्छा. होय. आणि उपकेंद्र इथं आहे. आता इकडे तुमच्या गाव बाल मृत्यू दर जे आहे त्याचं प्रमाण आणि माता मृत्यू दराचं प्रमाण आहे का तुमच्या गावामध्ये? नाही नाही मॅडम. तुमच्या गावामध्ये मॅडम आशा आहे का? आहे काय? 3 आहेत. 3 आहेत का आशा? होय होय. अच्छा. आणि गावामध्ये मॅडम मला एक सांगा, सर्वसाधारण आढळणारे आजार कुठले तुमच्या गावामध्ये? तसं आमच्या इथं पाण्याचा निचरा होत असल्यामुळे डास होत नाही आहे, त्याच्यामुळे सर्वसाधारण रोग कुठलं होतच नाही आहे. कारण का पाण्याचा निचरा असल्यामुळं कधी डासांचं प्रमाण नाही आहे, त्याच्यामुळं काही होत नाही आहे. अच्छा. आणि गावामध्ये किती अपंग व्यक्ती आहेत मॅडम तुमच्या? काय थोड्या आहेत, अशा 7-10 असतील. वयस्कर ते पण, लहान मुलं काय अशी जास्त नाही आहे. बरं, आणि कोणत्या प्रकारचे अपंग व्यक्ती आहेत तुमच्या गावामध्ये? पायाकडनं असं लंगडं ते असलेले असे. अच्छा. म्हणजे कुठल्या प्रकारचं अपंगत्व जास्ती आहे लोकांमध्ये गावामध्ये? त्याचं ह्याचं आहे ना, पोलिओचं. हो का? होय. अच्छा. आणि गावामध्ये मॅडम जवळचं बाल आरोग्य केंद्र जे आहे, चाइल्ड हेल्थ सेंटर,
किंवा चांगलं रुग्णालय किती लांब आहे तुमच्या गावापासून? कारण का कोल्हापुरातच आम्हाला जावं लागते किंवा ह्याला उंचगावला जावं लागते. असं आहे का? होय होय. बरं, म्हणजे जवळ आहे आणि कोल्हापूर म्हणजे एक 4-5 किलोमीटरच्या आसपास आहे, जावं लागते. अच्छा अच्छा. आणि तुमच्या गावामध्ये म्हणजे जे खूप सिरियस जर पेशंट असले तर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी अँब्युलन्सची सुविधा आहे का? गावात नाही आहे मॅडम, मागवावी लागते त्याची. हो का? हो. आणि तुमच्या गावामध्ये काही HIV बाधित लोक आहेत का? नाही मॅडम, होती पण ती एक्सपायर झाली त्याच्यामुळे आता नाही आहे. अच्छा अच्छा. बरं. तुमच्या गावामध्ये किती टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात व किती टक्के लोक त्याच्याशी निगडीत असा व्यवसाय करतात? आमच्या इकडं शेतीचं म्हणजे कमीच प्रमाण आहे. 20% लोक शेती करतात आणि 80% लोक हे करतात, दुसरा व्यवसाय करतात. म्हणजे त्याच्याशी निगडीत होय होय. आणि तुमच्या इथे कोणती धान्य पिकविली जातात? ऊसच आहे मॅम. शेती कमी असल्यामुळं धान्य दुसरं गहू ज्वारी वगैरे होत नाही आहे. ऊसाची लागत असते. प्रत्येक कुटुंबाची मॅडम किती एकर शेती आहे? प्रत्येक कुटुंबाची नाही आहे, म्हणजे जास्त कमीच आहे शेती. एक थोड्याफार लोकांची शेती आहे. अच्छा. बरं, शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे मॅडम? वार्षिक उत्पन्न तरी 10-15 हजार आहे की. हो का? आणि दररोज मॅडम जे शेतावर काम करायला जे लोक येतात त्यांना रोजचे किती रोजगार मिळतो? किती कमवतात लोक? 100 रुपये ते 180 रुपये पर्यंत आहे कमाई. रोजंदारी रोजगार त्यांचा 100 किंवा 120-150 असा आहे. ऍग्रिकल्चर मध्ये आहे लेडीज, त्यांना 120-180 आहे. आणि ज्या महिला शेतामध्ये जातात त्या शेतकऱ्यांच्या, त्यांना 80 रुपये 70 रुपये आहे. आणि पुरुषांना? पुरुष नाहीत जात. अच्छा अच्छा. आणि मॅडम शेती करण्यासाठी पाणी कोणत्या माध्यमातून वापरले जाते? राजाराम तलाव. राजाराम तलाव का? अच्छा अच्छा. तुमच्या गावामध्ये किंवा त्या नजीकच्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करतात का? प्रमाण आहे का आत्महत्याचं? आमच्या इथं तर काही तसं घडलेलं नाहीये. अच्छा. कारण का शेती शेजारी असल्यामुळे तसं काही आत्महत्येचं काही घडलेलं नाहीये. बरं बरं. बरं, आता दारिद्र्य आणि बेरोजगारी संदर्भात मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. मॅडम, मला एक सांगा, गावातील किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, BPL लोक? 95 कुटुंब आहेत. आणि जवळजवळ 25 कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला आहे. अच्छा. एक स्कीम आहे मॅडम नरेगा नावाची, तर त्या नरेगा स्कीमचा फायदा लोक घेतात का मॅडम? हो, घेतात ना. घेतात ना? हो हो. आणि या नरेगा स्कीम या अंतर्गत पुरुष व स्त्रियांना दर दिवशी किती रोजगार दिला जातो? त्यांना रोजचा 60 रुपये आहे. अच्छा. लेडीजना आणि 80 रुपये जेंट्सना. हो का? आणि बेरोजगारीमुळे मॅडम काही लोक स्थलांतर करतात का? नाही मॅडम, कसं आता शेती शेजारी असल्यामुळं औद्योगिक कंपन्या इथं भरपूर आहेत. अच्छा. त्याच्यामुळं बाहेरून लोक आमच्या इथं येतात, पण आमच्या इथे बाहेर नाही जात. असं आहे का? होय. अच्छा. म्हणजे आपण हल्ली बघतो की काही वेळी रोजगार उपलब्ध नसल्यामुळे शहरी भागामध्ये चांगल्या नोकऱ्या मिळतात, काही वेळी लोक गाव सोडून शहराकडे जातात. होय. काही वेळी हे स्थलांतर हंगामी असते आणि काही वेळी हे कायमस्वरूपी पण असते, बरोबर? होय. असं काही आढळलं आहे का तुमच्या गावामध्ये? नाही मॅडम, कसं MIDC आता जवळजवळ गोकुळ, शिरगाव, शिरोली, परत 5 स्टार MIDC असल्यामुळं आमच्या इथल्या लोकांना जावं लागत नाही. बाहेरगावचीच लोक आमच्या इथे येऊन राहतात. हो का?
हो. अच्छा अच्छा बर. तुम्हाला मॅडम पिण्याचे पाणी गावातच मिळते का? हो हो गावातच. गावासाठी आम्ही बोर मारलेले आहे. हा हा. परत दूधगंगेचं पाणी आम्ही 12 गावाची स्कीम आहे. अच्छा. त्याचं पाणी घेतोय. अच्छा अच्छा. गावामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का मॅडम? नाही मॅडम, कारण का एक दिवस घ्यायचं त्याच्यामुळं पाणी आणायला कुठं जाऊ लागत नाही. बर. आणि जे पाणी जे तुम्हाला मिळतं प्यायला त्याची गुणवत्ता कशी असते? ते पाणी कसं असते? त्याचं पाणी कारण का चांगलंच मिळते आम्हाला. याचं प्राधिकरणाचं पाणी मिळते MGPचं. अच्छा अच्छा. त्याच्यामुळं पाणी आम्हाला चांगलं मिळते. पाण्यापासून काही आम्हाला म्हणजे असं रोगराई काही होत नाही आहे. बर. म्हणजे पाणी स्वच्छ मिळतं तुम्हाला? आणि चांगलं मिळतं. होय. शुद्ध आणि स्वच्छ. होय. अच्छा अच्छा. मला मॅडम सांगा की गावामध्ये किती टक्के लोकांच्या घरी शौचालय आहेत? आमचं निर्मल ग्राम मध्ये मी सरपंच असल्यामुळं निर्मल ग्राम मध्ये आमचा पहिला नंबर आलेला आहे. अच्छा. त्याच्यामुळं शौचालय प्रत्येकाच्या घरी आहे. अच्छा. उघड्यावरती असं कोण बसतच नाहीये. बरं. आहेत किंवा बाहेरून कोणतरी येऊन राहिलेलं असते त्यांना जर शौचालय नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही सरकारी शौचालय बांधलेले आहेत ना. अच्छा अच्छा. ओके ओके. आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी त्या शौचालयाजवळ आम्ही मोठमोठे हाऊस पण बांधलेले आहेत. अच्छा अच्छा. भरपूर पाणी वापरायसाठी. ओके ओके. होय. सारखं. निर्मल ग्रामचा पुरस्कार मिळालाय आम्हाला प्रतिभाताई पाटील यांच्याकडून. अच्छा अच्छा. हे जे महिलांना मॅडम पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हो हो मिळते. कारण का आता लेडीजच मी सरपंच असल्यामुळं मॅडम कसं बचत गट असू दे किंवा दुसरी कुठलीही कामं असू देत तिथे बायकांना महिलांना बोलवूनच सगळी कामं केली जातात. अच्छा. 50% महिलाच असतात. बर. 50% म्हणण्यापेक्षा जास्तच असतात. म्हणजे कमीच असतात. बर. आणि पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन दिले जाते का मॅडम? नाही मॅडम, कसं रोजंदारी जर असेल तर जरासं कमी जास्ती करतात. पण आता बहुतेक MIDC लेडीज आहेत त्यांना समान वेतन मिळतं. फक्त शेती वगैरे आहे त्या ठिकाणी कमी जास्त पगार असतो. पण आता 5 स्टार MIDC असल्यामुळं लेडीज तिथं सुद्धा काम करतात त्यांना समान वेतनच असतं. अच्छा अच्छा. पण मॅडम हा जो भेदभाव केला जातो तर हा फरक का केला जातो मॅडम स्त्रिया आणि पुरुषांमध्ये? काय कारण आहेत त्याची? कसं असते म्हणजे याच्या अगोदर कसं लेडीजांना हेच नव्हतं ना. पण आता 50% लेडीज सगळीकडे खांद्याला सोनिया गांधींनी बरोबरच ते चांगलं स्थान मिळवून दिले की लेडीजना म्हणजे 100% आरक्षण मिळावं. बरोबर. किंवा पुरुषांच्या बरोबर जिथं जेंट्स आहेत तिथं बायकांना सुद्धा कामं करता यावी. बरोबर. सोनिया गांधींनी हा पाया चांगला घालून दिलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी आता लेडीज पण आहेत. अच्छा अच्छा. आणि आता लेडीजचा तर हा भाग झालाच मॅडम. आपण गावामध्ये बहुतेक खूप लोक अनुसूचित जाती जमाती मधली सुद्धा आपण बघतो. तर आपल्या गावामध्ये अनुसूचित जाती व जमाती मधील लोकांना समान वागणूक मिळते का मॅडम? होय होय. आमच्याकडे कारण का आता तसं काही नाही आहे. कारण का कुठं म्हणजे ह्याच्यात ग्रामपंचायत मध्ये असू दे किंवा कुठं काही कार्यक्रम असू दे सर्वजण आम्ही मिळून मिसळूनच काम करतोय. अच्छा अच्छा.